कथेचं नाव आहे कराराची बायको भाग 46. नव्या आणि दादाजी दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. दोघेही खूप भावूक झाले होते आणि नव्याच्या मनात अनेक प्रश्न होते जी ती एक मागून एक दादाजींना विचारत होती. तिने तसाच एक प्रश्न विचारला, काय खरंच मम्मीजींना पप्पांपासून घटस्फोट घ्यायचा होता अक्षतमुळे? पण मग तसं झालं का नाही? माझा अर्थ असा की त्यांनी अक्षतला स्वीकारलं होतं का? नव्याचे बोलणं ऐकताच दादाजींच्या चेहऱ्यावर एक हलके स्मित आले आणि ते म्हणाले, असं तर कधीच होऊ शकत नाही. ती कधीच अक्षतला आपलं मानू शकत नाही. आता तू जे तिचं रूप बघितलंस तेच तिचं खरं रूप आहे. ती अक्षतला आपला मुलगा मानत नाही, फक्त त्याच्यासमोर त्याची आई होण्याचं नाटक करते. अक्षतबद्दल विचार करत नव्याने विचारलं, असं का दादाजी? दादाजींनी नव्याला सांगितलं, कारण अरविंदने तिला मनवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि शेवटी तिला घरी परत आणलं. मलाही वाटलं की चला माझ्या मुलाला बाकीचं आयुष्य एकटं राहावं लागणार नाही. पण नंतर मला समजलं की ती एका अटीवर इथे आली होती आणि माझा मुलगा तिची प्रत्येक अट मान्य करायला तयार झाला होता. नव्या आश्चर्याने विचारते, कोणती अट दादाजी? दादाजींनी सावकाश मान हलवत सांगितलं की सुप्रिया या अटीवर परत आली होती की अरविंद आपली सर्व मालमत्ता तिचा मुलगा रक्षितच्या नावावर करेल. अरविंद तयार झाला, कारण रक्षित मोठा आहे आणि संपत्तीवर त्याचा पहिला हक्क आहे, असं त्याचं म्हणणं होतं. अरविंदने सर्व कागदपत्रांवर सह्या करून संपत्ती रक्षितच्या नावावर केली होती. म्हणूनच जे काही माझ्या नावावर होतं ते मी अक्षतच्या नावावर केलं. नव्याला संपत्तीत रस नव्हता. ती फक्त हेच विचार करत होती की अक्षत अशा कुटुंबात राहतोय जे त्याला आपलं मानत नाही. त्याचे वडील सावत्र नव्हते तरी त्यांनी कधी अक्षतला प्राधान्य दिलं नाही. नव्या मनात विचार करू लागली की कदाचित म्हणूनच अक्षतचं वागणं असं होतं. तो कोणाशी बोलत नसे आणि लोक त्याला गर्विष्ठ समजायचे, पण त्याच्यासोबत प्रत्यक्षात खूप वाईट झालं होतं. नव्याच्या चेहऱ्यावर अक्षतबद्दलची काळजी आणि सहानुभूती स्पष्ट दिसत होती. ती म्हणाली, दादाजी, अक्षतला लहानपणापासूनच आईचं प्रेम मिळालं नाही, तरीही त्याने कधी प्रश्न विचारला नाही. दादाजी म्हणाले, त्याला वाईट वाटतं. त्याला माहिती आहे की त्याचे बाबा आई त्याच्यावर प्रेम करत नाहीत आणि याचे कारणही तो स्वतःला समजतो. शेवटी दादाजी नव्याला म्हणाले, बेटा, मला हवंय की अक्षतसोबत जे काही चुकीचं झालंय तसं आता पुढे होऊ नये. त्याला सगळं सुख आणि प्रेम मिळावं. तू त्याची पत्नी आहेस. तू त्याला ते प्रेम आणि आधार देऊ शकतेस जो त्याला कधीच मिळाला नाही. म्हणूनच तू नेहमी प्रत्येक परिस्थितीत अक्षतच्या सोबत राहावी अशी माझी इच्छा आहे. दादाजींच्या बोलण्याने नव्या काही वेळ स्तब्ध झाली. मग म्हणाली, नाही दादाजी, तुम्ही काहीच चुकीचं बोलला नाहीत. मी नेहमी अक्षतच्या सोबत राहीन. तुम्ही काळजी करू नका. आता खूप रात्र झाली, तुम्ही आराम करा. आणि धन्यवाद दादाजी, माझ्यावर इतका विश्वास ठेवल्याबद्दल. इतका विश्वास ठेवून मला इतकी मोठी गोष्ट सांगितल्याबद्दल धन्यवाद. पण जोपर्यंत तुम्ही सांगत नाही मी हे कोणालाही सांगणार नाही आणि अक्षतला तर मुळीच नाही, कारण मला माहीत आहे की ही गोष्ट कळल्यावर त्याला किती त्रास होईल आणि तुमच्यासारखं मी त्याला दुःखात बघू शकत नाही. नव्या असं म्हणाली तेव्हा दादाजीही मंद हसले आणि त्यांनी खोलीतली लाईट बंद केली. नव्या शांतपणे खोलीबाहेर पडली आणि तिने हळूच दरवाजा लावून घेतला. तिच्या मनात अजूनही त्याच गोष्टी सुरू होत्या आणि त्या विचारातच ती पायऱ्या चढून वर आपल्या खोलीत आली. पण खोली पूर्णपणे रिकामी होती. नव्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःशीच म्हणाली, अक्षत अजून घरी आले नाहीत. कुठे राहिले असतील? इतका उशीर झालाय, काय करू? हो, कॉल करते. नव्याने मोबाईल उचलला आणि अक्षताचा नंबर डायल केला, पण पलीकडून फोन उचलला गेला नाही. त्यामुळे नव्या अजूनच काळजीत पडली. ती अस्वस्थ होऊन खोलीत इकडे तिकडे फेऱ्या मारू लागली. काय करू मी? अक्षत फोनही उचलत नाहीत आणि जेव्हा ते येथून गेले तेव्हा त्यांचा मूडही चांगला नव्हता. माहीत नाही ते कुठे असतील आणि कशा अवस्थेत असतील. हे देवा, फक्त हे सुखरूप असू दे. नव्या मनातल्या मनात अक्षतच्या सुरक्षिततेची प्रार्थना करत खिडकीजवळ आली आणि तिथे तिला बागेत अक्षतची कार उभी असलेली दिसली. तिला कार दिसल्यावर ती अजूनच गोंधळली. काय, अक्षत आपली कार घेऊन गेले नाहीत? मग ते गेले कसे? ती खाली पाहत तेच विचार करत होती. तितक्यातच दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि नव्याने वळून बघितलं तर अक्षत दारात उभा होता. तो दरवाजाला टेकून अर्धा झुकलेला होता आणि त्याचे डोळे लाल झाले होते.
तो खूप नशेत असल्यासारखा वाटत होता. त्याने इतकी जास्त प्यायली होती की त्याला नीट उभं राहता येत नव्हतं ना नीट चालता येत होतं. त्याला तर या अवस्थेत बघून नव्या धावत त्याच्याकडे गेली. नक्षत्राचा खांदा हात पकडून त्याला सावरत आत घेऊन येऊ लागली. नव्याला अक्षतकडून खूप जास्त वास येत होता, पण तरीही तिने तो सहन करत त्याला आधार दिला आणि बेडवर बसवून विचारलं, कुठे होता तुम्ही अक्षत? तुम्हाला माहीत आहे का मी कधीपासून तुमची वाट बघते आणि किती कॉल केले मी तुम्हाला, पण तुम्ही माझा फोनच रिसीव्ह केला नाही. सांगा, असे अचानक कुठे गेला होतात आणि किती जास्त प्यायली आहे तुम्ही? नव्या त्याच्यावर ओरडत हे सगळं बोलतच होती की तितक्यात अक्षतने स्वतःवर झुकलेल्या नव्याचा हात पकडून तिला आपल्यावर ओढलं आणि तिला घेऊन बेडवर पडला. नव्या आश्चर्य आणि भीतीपोटी त्याला बघू लागली. तेव्हा अक्षत तिला म्हणाला, नव्या प्लीज माझ्यावर रागवू नकोस. माझी फक्त एकच पत्नी आहे आणि ती तू आहेस. बाकी मी कोणालाही ओळखत नाही. अक्षत अडखळत बोलत होता तर नव्या हळूच म्हणाली, मी तुमच्यावर रागावलेली नाहीये. नव्याचं बोलणं ऐकून अक्षत आनंदी झाला आणि विचारलं, खरं बोलतेस तू? नव्याने होकारात ती मान हलवली. तेव्हा अक्षतने नव्याला जवळ ओढलं आणि कूस बदलून तिला आपल्या खाली घेत विचारलं, बोल ना, खरं बोलतेस ना? नव्याने पुन्हा एकदा होकारात ती मान हलवली. हो, मी तुमच्यावर रागावलेली नाहीये. अक्षतने आपल्या जड डोळ्यांनी नव्याकडे बघितलं आणि म्हटलं, असूही नकोस. मला मुळीच आवडत नाही जेव्हा तू रागवतेस. अक्षर तक्रार करणाऱ्या लहान मुलासारखा वाटत होता, जे पाहून नव्या हसली आणि तिने अक्षतचा चेहरा हातात घेतला. त्याने नव्याच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि हळूच म्हणाला, इथे नाही, मला इथे पाहिजे. माझ्या ओठांवर किस पाहिजे. नव्या त्याची मागणी ऐकून हसली आणि तिने स्वतःच्या जवळ झुकलेल्या अक्षतच्या गळ्यात हात टाकून त्याच्या ओठांचे हलके चुंबन घेतले, ज्यामुळे अक्षतचे डोळे भरून आले आणि तो हसत नव्याकडे बघू लागला. तिला बघतच त्याने डोकं तिच्या गळ्यात लपवलं आणि गळ्याचे चुंबन घेऊ लागला. त्याने ड्रेस उघडण्याचाही प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला आणि शेवटी गळ्याचे चुंबन घेता घेता तो तिथेच झोपून गेला. नव्याने बघितलं की तो थोडं तोंड उघडं ठेवूनच गाढ झोपला आहे. ती त्याच्या या कृतीवर हसली आणि कदाचित पहिल्यांदाच ती इतक्या प्रेमाने आणि लक्षपूर्वक अक्षतकडे बघत होती. नव्याने स्वतःवर झोपलेल्या अक्षतला बाजूला केले आणि स्वतःवरून बाजूला सारले. तेव्हा झोपेतच अक्षत थोडा अस्वस्थ झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव पाहून नव्याने त्याला पुन्हा आपल्या गळ्याशी लावले आणि हळूहळू त्याचे कपडे बदलण्यास मदत करू लागली. बऱ्याच प्रयत्नानंतर ती फक्त त्याची शर्ट काढू शकली आणि पायातील मोजे काढले, कारण तिने त्याचे जीन्स उतरण्याचा प्रयत्न केला नाही. तिला स्वतःलाच खूप लाज वाटत होती. तिने स्वतःचे कपडे बदलले, शांतपणे लाईट बंद केली आणि परत अक्षतच्या जवळ जाऊन झोपली. तेवढ्यात अक्षतने नशेतच तिला कमरेतून पकडून आपल्याकडे ओढले आणि म्हणाला, प्लीज नव्या, मला कधीच सोडून जाऊ नकोस. नव्याने पुन्हा एकदा त्याचे डोके आपल्या हृदयाशी लावले आणि म्हणाली, कधीच नाही. अक्षतने पुन्हा एकदा बेशुद्धीच्या अवस्थेतच तिच्या गळ्याचे चुंबन घेतले, ज्यामुळे नव्याने डोळे घट्ट मिटून घेतले. अक्षतच्या स्पर्शाने तिच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. ती प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवू लागली आणि थोड्याच वेळात अक्षत पुन्हा गाढ झोपेत गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा नव्याला जाग आली तेव्हा अक्षत तिच्यावरच झोपलेला होता. नव्याने हळूच त्याचा हात स्वतःवरून हटवला आणि कूस बदलून बाजूला झाली. अक्षतचा चेहरा समोर पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आले. अक्षतचे केस त्याच्या कपाळावर आणि चेहऱ्यावर विखुरलेले होते. तो झोपलेला असताना खूपच निरागस आणि गोड दिसत होता. नव्याने प्रेमाने त्याच्या कपाळावरचे केस बाजूला केले आणि मनाशीच म्हणाली, आत्ता बघा किती शांतपणे झोपला आहे, अगदी एखाद्या लहान मुलासारखा. पण जेव्हा राग येतो तेव्हा बघा किती राग येतो. खरं तर त्याची काहीच चूक नाहीये. त्याला लहानपणापासूनच आईवडिलांचे प्रेम मिळाले नाहीये. कदाचित म्हणूनच तो असा झाला असावा. हे सर्व बोलताना नव्याला आजोबांशी झालेले बोलणं आठवले. ते आठवताच तिला अक्षतबद्दल वाईट वाटू लागले आणि ती थोडी भावपूरक झाली.
आणि ती अक्षतकडे पाहत हेच सर्व आठवत होती. तेवढ्यातच बाजूला ठेवलेला तिचा मोबाईल वाजला. नव्याने हात पुढे करून फोन उचलला तर स्क्रीनवर रावीचा फोन होता. तिने फोन उचलला आणि म्हणाली, "हो, काय झालं?" असं म्हणत ती बेडवरून उठली. दुसऱ्या बाजूने रावीने काहीतरी सांगितले. ते ऐकून नव्या म्हणाली, "अरे हो यार, चांगलं केलंस फोन करून आठवण करून दिली. मी पूर्णपणे विसरूनच गेले होते." "हो ठीक आहे, मी अर्ध्या तासात पोहोचते. तू माझी वाट बघ कॉलेज गेटवरच. ओके बाय." असे बोलून नव्याने गडबडीत फोन ठेवला आणि फोन चार्जिंगला लावून पटकन कपडे घेऊन तयार व्हायला निघून गेली. ती जेव्हा आंघोळ करून बाहेर आली तेव्हा अक्षत अजूनही गाढ झोपेतच होता. नव्याने त्याच्याकडे पाहत म्हटलं, "अक्षतला झोपू देते." तसंही तो खूप उशिरा झोपला होता. त्याची झोप पूर्ण झाली नसेल. थोड्या वेळाने उठेल तो. "मी निघते आता." असे म्हणून ती पुढे गेली. पण पुन्हा काहीतरी विचार करून परत अक्षत जवळ आली आणि तिने खूप प्रेमाने त्याच्या कपाळावर एक हलकंसं चुंबन किस केलं आणि बाय बोलून तिथून बाहेर पडली. जरी अक्षतने तिचा निरोप ऐकला नव्हता तरी तिचा स्पर्श जाणवून तो झोपेतच थोडा हलला आणि नव्याला हे पाहून खूपच छान वाटले होते. थोड्या वेळाने जेव्हा अक्षतने डोळे उघडले तेव्हा तो डोळे चोळत बाहेर बेडवर उठून बसला. त्याने शर्ट घातलेला नव्हता, फक्त जीन्स घातली होती. त्याने जांभई देत हळूच आपल्या बाजूला पाहिले, पण नव्या तिथे नव्हती. अक्षतने अस्वस्थ होत विचार केला, कुठे गेली ही मुलगी इतक्या सकाळ सकाळी? असे म्हणत त्याने इकडे तिकडे नजर फिरवली. घड्याळाकडे आणि त्याची नजर भिंतीवरील मोठ्या घड्याळाकडे गेली. घड्याळात 10:30 वाजले होते. वेळ पाहताच अक्षय एकदम गडबडून उठला. वेळ पाहून त्याची झोपच उडाली आणि तो स्वतःशीच म्हणाला, "इतकी पण सकाळ नाहीये. मीच खूप वेळ झोपून राहिलो. पण नव्याने मला उठवले का नाही? ती कॉलेजला गेली आहे." अक्षत थोडा निराश झाला आणि मनातच विचार करू लागला की आमचं नातं काही नाही का? मी कसं विचारणार कोणाला? आणि मला माहीतही नाही ती माझ्यावर अजून रागावली आहे की नाही. मला आपल्यात कोणतीही गैरसमज नको आहेत. तिने माफ मला केलं तर असेल ना. काल पार्टीत जे काही झालं ते खरंच खूप त्रासदायक होतं. हे सर्व विचार करत असताना अक्षतने एक मोठा श्वास घेतला आणि बेडवरून उठून कपाटाकडे गेला. त्यालाही आता ऑफिसला जाण्यासाठी तयार व्हायचे होते. दुसरीकडे नव्या जेव्हा कॉलेजला पोहोचली तेव्हा रावी गेटपाशीच तिची वाट पाहत उभी होती, जसं नव्याने तिला फोनवर सांगितलं होतं. नव्याला येताना पाहून रावीने हात उंचावून तिचं लक्ष वेधून घेतलं आणि नव्या थेट तिच्या दिशेने चालू लागली. नव्याला पाहताच रावीने नाटक करत म्हटलं, "काय यार, अर्धा तास सांगून 1 तास लावलास. मी कधीची इथे उभी आहे या उन्हात, तर मला आता चक्करच येईल असं वाटतंय." रावीने तक्रार केल्यावर नव्यानं हळूच तिच्या डोक्यावर टपली मारली आणि म्हणाली, "बस कर गं, खूप नखरे करतेस. अर्धा तास म्हटलं होतं आणि 15 मिनिटात तर आले मी. अजून किती लवकर येणार? इतका वेळ तर रस्त्यात लागतोच ना." आणि आज नव्या खूप आनंदात दिसत होती, म्हणूनच तिने रावीला त्याच स्टाईलमध्ये उत्तर दिलं. रावीने थोडं निरखून तिच्याकडे पाहिलं तर नव्या म्हणाली, "असं काय बघते? चल आता आत जाऊया, नाहीतर उशीर होईल. तसंही आज फायनल एक्झामचा फॉर्म सबमिट करण्याची शेवटची तारीख आहे ना. बरं झालं तू आठवण करून दिलीस यार. मी तर पार विसरूनच गेले होते. थँक्यू सो मच." नव्याने कृतज्ञतेने म्हटलं. तेव्हा रावीने आपला चष्मा नीट करत उत्तर दिलं, "अगं चष्मा, अगं बेस्ट फ्रेंड असतात कशासाठी? चल आता जास्त वेळ नको घालूस. इथे तशीही खूप मोठी लाईन असेल. फायनल इयर आहे ना." रावीच्या या बोलण्यावर नव्यानेही हळूच मान डोलवली आणि त्या दोघी पुढे निघाल्या. जेव्हा त्या दोघी लाईनमध्ये उभ्या होत्या तेव्हा नव्या स्वतःशीच गुणगुणत हसत होती. रावीने हे नोटीस केलं तेव्हा तिने नव्याला खांद्याला खांदा लावून डिवचलं आणि म्हटलं, "वा, का बात आहे. आज मोठी गाणी बिनी गायली जातायत. वाटतंय मूड खूपच छान आहे. तसं मला वाटलं नव्हतं की काल जे काही झालं त्यानंतर तुझा मूड इतका चांगला असेल. म्हणजे कालची रात्र तुम्हा दोघांची खूप छान गेली तर." नव्याने रावीचं बोलणं ऐकताच गाणं थांबवलं, पण आता ती अधिकच खोडकरपणे हसत होती. मग रावीने सहानुभूतीने म्हटलं, "खरं सांगू यार, काल रात्री पार्टीत मलाही तुझ्यासाठी खूप वाईट वाटलं होतं. पण आता वाटतंय की सगळं ठीक आहे.
काल रात्री पार्टीत जे काही झालं होतं त्याबद्दल नव्याला बोलायचं नव्हतं, पण नव्याला इतकं आनंदी पाहून रावीला स्वतःला प्रश्न विचारण्यापासून रोखता आलं नाही. रावीचं बोलणं ऐकून नव्याच्या चेहऱ्यावरचं अधिकच गाढ झालं आणि हसू आणखीनच खुललं. तिने हळूच मान हलवत सांगितलं, हो, मी खूप खुश आहे, कारण माझ्याकडे आनंदी राहण्याचं एक कारण आहे आणि ते कारण मला अक्षतने दिलंय. त्याने मला सांगितलंय की तो नेहमी माझ्यासोबत आहे आणि तो फक्त मलाच आपली पत्नी मानतो. तो इतर कुणाचा विचारही करू शकत नाही. एवढंच नाही तर फक्त माझ्यासाठी तो आपल्या फॅमिलीशी सुद्धा लढला, सगळ्यांच्या विरोधात गेला, तो माझी साथ देण्यासाठी. आय एम रिअली व्हेरी लक्की. हे सगळं सांगताना नव्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक आणि आनंद दिसत होता, जो कुणीही दोऱ्याच्या दुरूनच डोळ्यात ओळखू शकलं असतं. तिचं बोलणं ऐकून रावीलाही खूप हायसं वाटलं आणि ती म्हणाली, चल, हे तर खूपच छान झालं. जर अक्षत तुझ्या सोबत आहे तर मग सगळं चांगलंच होईल तुमच्या लाईफमध्ये. आणि ती एंगेजमेंटवाली गोष्ट, ती जर नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असणार ना. पूर्ण हकीकत जाणून घेण्यासाठी रावीने प्रश्न विचारला. तेव्हा नव्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली, हो, ती आमच्या लग्नाच्या आधीची, खूप आधीची गोष्ट. म्हणजे अक्षताचे बाबा आणि त्यांच्या मित्राची मुलगी अहाना यांच्या लग्नाचं खूप पूर्वीच ठरलं होतं, पण अक्षत या नात्यासाठी तयार नव्हता आणि त्याने स्पष्ट नकार दिला होता. तरीही घरच्यांनी जबरदस्तीने त्यांचं नातं ठरवलं होतं. पण अक्षतला कधीच ती एंगेजमेंट करायचीच नव्हती. आता तर आम्ही दोघं पती पत्नी आहोत, आमचं लग्न झालंय. नव्याने या सर्व गोष्टी खूप आनंदाने, हक्काने सांगितल्या आणि रावी एकटक तिच्याकडे बघतच राहिली. रावीला अशा प्रकारे आपल्याकडे बघताना पाहून नव्या एकदम गप्प झाली आणि विचारलं, काय झालं, तू अशी का बघतेस? नव्याच्या या बोलण्यावर रावीने हळूहळू आपली मान हलवत म्हटलं, काही नाही ग, बस हेच बघते की हजबंड वाईफ लग्न, हळूहळू सगळं काही तू स्वीकारलं आहे. शेवटी तुला या नको असलेल्या लग्नात आणि अक्षतमध्ये तुझा पती मिळालाच. तुम्ही दोघं खरंच खूप परफेक्ट दिसता. मला तर नेहमी तुझा आनंदच हवा आहे आणि जर तो अक्षत सरांसोबत असेल तर मग का नाही. तुम्ही दोघांनी एकत्र बसून आपल्या भविष्याचा विचार करायला हवंय. रावी पूर्णपणे तिला सपोर्ट करत होती आणि तिचं बोलणं ऐकून नव्यालाही काल रात्रीची आठवण येऊन थोडीशी लाजून हसली आणि खालचा ओठ चावत तिने आपला चेहरा दुसरीकडे वळवला. नव्या रावीच्या गोष्टीवर काहीच उत्तर देऊ शकली नाही आणि तोपर्यंत फॉर्म सबमिट करण्यासाठी त्यांचा नंबर आला. त्यांनी फॉर्म सबमिट केला आणि पुन्हा कॅन्टीन एरियामध्ये येऊन बसल्या. रावीने त्या दोघांसाठी कॉफी ऑर्डर केली आणि पुन्हा विचारलं, याचा अर्थ तुला अक्षत सरांवर पूर्ण विश्वास आहे ना? रावीच्या या प्रश्नावर नव्याने त्याच प्रकारे हसत हळूच मान हलवली. रावीने आनंदी होऊन तिला मिठी मारली आणि म्हणाली, खूप छान गोष्ट आहे यार, मी तुम्हा दोघांसाठी खूपच खुश आहे. बस असंच एकमेकांवर विश्वास टिकवून ठेवा, कारण कोणतंही नातं विश्वासावरच टिकलेलं असतं. जसं रावीने हे म्हटलं. नव्या पुन्हा काल रात्रीबद्दल विचार करू लागली. तिने स्वतःच्या मनात विचार केला, काय खरंच माझा अक्षत पूर्ण विश्वास आहे? आणि काय अक्षतचा माझ्यावर इतका विश्वास आहे का? काय खरंच आम्हाला आमच्या नात्याबद्दल गांभीर्याने विचार करायला हवा का? अक्षत याबद्दल काय विचार करत असेल? तो माझ्याबद्दल विचार करत असेल की नाही? अशा प्रकारे नव्याच्या मनात हे सगळे प्रश्न घोळतच होते. दुसरीकडे अक्षत आतापर्यंत आपल्या ऑफिसमध्ये पोहोचला होता, पण त्याचं लक्ष अजूनही नव्यातच अडकलेलं होतं. थोड्या वेळापूर्वी त्याने नव्याला फोन करण्याचा प्रयत्न केला होता, पण पलीकडून कॉल उचलला गेला नाही. यामुळे अक्षत बराच अस्वस्थ झाला होता. अक्षत स्वतःशीच बोलत म्हणाला, काय झालं असेल? नव्या माझा कॉल का उचलत नाहीये? काल रात्री मी काही उलटसुलट तर नाही बोललो ना? सॉरी यार, मला नशेत ड्रिंक करायलाच नको होतं. ड्रिंक केल्यावर माझं स्वतःवर नियंत्रण राहत नाही. मला काहीच आठवत नाहीये काय बोलणं झालं होतं आमच्यात, नक्की काय झालं होतं. अक्षतने आपल्या मेंदूवर जोर देऊन काल रात्रीची गोष्ट आठवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही त्याला जास्त काही आठवलं नाही. त्याने स्वतःलाच विचारलं, ठीक आहे, काही झालं असलं तरी नव्याच्या मनात काही असुरक्षित आहे, ती मी दूर करीनच राहीन. त्यासाठी मला काहीही करावं लागले तरी चालेल.
मी सगळ्यांसमोर आमचं लग्न जाहीर करायलाही तयार आहे. नव्या माझी पत्नी आहे आणि मला संपूर्ण जगासमोर ही गोष्ट मान्य करायला काहीच अडचण नाही आहे. अक्षयने या सर्व गोष्टीचा विचार करत स्वतःच्या मनात हा निर्णय घेतला. इतक्यात त्याच्या केबिनचा दरवाजा उघडला. अक्षतने नजर वर करून पाहिलं तर त्याचा असिस्टंट केबिनच्या आत आला होता. क्रमशः